बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल लागलाय। नीटच्या पेपरफुटीचं केंद्रस्थान ठरलेल्या लातूरमध्ये निकालानंतर सुमारे 1200 विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालंय। शाहू विद्यालयाचे 540 विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत। सोबतच दयानंद महाविद्यालय आणि बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा चमकदार कामगिरी केली आहे। मात्र नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी असलेल्या शिवराज मोठेगावकर यांच्या आरसीसी क्लासमधील विद्यार्थ्यांनाही चांगलं यश मिळाल्याचा दावा केला जातोय। आरसीसी क्लासच्या कृष्णा जाधव हा विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये 172व्या क्रमांकावर आहे। दरम्यान लातूरमधील 2 डॉक्टरांच्या मुलांचा निकाल राखीव ठेवल्याची चर्चा आहे। हे 2 डॉक्टर कोण आहेत आणि लातूरचा निकाल काय सांगतोय याबद्दल आपण अधिक चर्चा करणार आहोत। आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत। प्राध्यापक महादेव गव्हाणे शाहू कॉलेजचे आहेत लातूरचे। गव्हाणे सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। सर थँक्यू। नमस्ते सर। नमस्कार। नमस्कार। आणि दुसरे आहेत राजू वानरे, आरसीसीचे प्राध्यापक आहेत। आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत की या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या क्लासवर त्याचा काय परिणाम झालाय। वानरे सर, आपलंही स्वागत आहे। नमस्ते सर। गव्हाणे सर, पहिल्यांदा शाहू कॉलेजचे तुम्ही प्राध्यापक आहात, त्यामुळे पहिल्यांदा तुमच्याकडे येतो कारण तुमचा मान मोठा आहे, शाहू कॉलेजचं नाव मोठं आहे आणि नीट असेल किंवा जेई ॲडव्हान्स असेल या सगळ्या परीक्षांमध्ये सातत्यानं या कॉलेजचे विद्यार्थी चमकत असतात। कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं आणि आजचा जो निकाल लागलेला आहे या निकालाचं वैशिष्ट्य काय सांगाल? अच्छा, मी पहिल्यांदा एनडीटीव्हीला धन्यवाद देतो की आपण अगदी तात्काळ निकाल लागल्याबरोबर याच्यावर आपण हा संवाद आपण घडवून आणत आहात। पहिल्यांदा मी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भारतातील सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सर, पहिल्यांदा राजर्षी शाहू महाविद्यालयाचा जो निकाल आहे, हा राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या जवळपास 1,500 विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिलेली होती आणि या 1,500 विद्यार्थ्यांपैकी ऑल इंडिया रँक ओबीसी मधून 54 ऑल इंडिया रँक प्राप्त झालेला आहे। ऑल इंडिया रँक 217 मध्ये आहेत विद्यार्थी। ऑल इंडिया रँक ईडब्ल्यूएस प्रवर्गामधून 27 क्रमांक आलेला आहे आणि एससी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 97 हा महाविद्यालयानं प्राप्त केलेला आहे। आतापर्यंत आमच्या हातामध्ये सगळा रिझल्ट आलेला नाहीये। जवळपास 1,500 विद्यार्थ्यांपैकी 900 विद्यार्थ्यांच्या रिझल्टचं अनालिसिस महाविद्यालयाकडून करण्यात आलेलं आहे आणि या 900 विद्यार्थ्यांपैकी आता जवळपास 600 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत, जवळपास 60 विद्यार्थी हे 600 पेक्षा जास्त विद्यार्थी, 550 जास्त विद्यार्थी, 155 विद्यार्थी ज्यांनी 550 पेक्षा जास्त मार्क प्राप्त केलेले आहेत आणि 520 पेक्षा जास्त मार्क प्राप्त करणारे विद्यार्थी जवळपास 365 विद्यार्थी आहेत। म्हणजे एकंदरीत आपण सगळा रिझल्टचं अनालिसिस केलं तर राजर्षी शाहू महाविद्यालयाचे जवळपास 450 ते 500 विद्यार्थी हे एमबीबीएस ला आत्ताच्या रिझल्ट नुसार लागू शकतात। आणि हा रिझल्ट जो आहे, मला सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून राजर्षी शाहू महाविद्यालयाचा रिझल्ट हा याच पद्धतीनं हा रिझल्ट राहिलेला आहे। आणि आपला दुसरा जो काही प्रश्न होता की याचं नियोजन आपण कशा पद्धतीनं करतो। सर, अगदी 10वीची परीक्षा झाल्याबरोबर महाविद्यालयामध्ये 2 एम्सच्या बॅच चालतात आणि एक IIT बॅच चालते आणि या एम्स बॅच मध्ये 240 विद्यार्थीचा आपण प्रवेश देतो। तर यंदा एप्रिल पासून या विद्यार्थ्यांचे क्लासेस आपण सुरू करतो आणि बाकीचं 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर ही प्रक्रिया, पुढची ऍडमिशन प्रक्रिया झाल्यानंतर जूनच्या मध्यावधीमध्ये या विद्यार्थ्यांचे सगळे क्लासेस जे आहेत ते क्लासेस सगळे आपण सुरू करतो। विद्यार्थी अगदी 7 पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांचे रेग्युलर तासिका या विद्यार्थ्यांच्या होत असतात। त्याच्यानंतर डीएसपी सारखा प्रोग्राम महाविद्यालय राबवतो। दुपारी 2 ते 3च्या दरम्यान हा डीएसपीचा प्रोग्राम असतो। हा डीएसपीचा जो प्रोग्राम आहे की ज्या प्रोग्राम मध्ये तिथं सगळ्या विषयाचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स सगळ्या विषयाचे प्राध्यापक तिथं बसलेले असतात, समोर विद्यार्थी असतात। ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही डिफिकल्टी असतील, काही अडचण असेल तर ते त्या टीचरला ते विद्यार्थी बसून त्या टीचर सोबत आपली प्रॉब्लेम सगळी सॉल्व्ह करतात। त्याच्यानंतर संध्याकाळी परत डीएससी असतो, तिथेही विद्यार्थ्यांना ही संधी असते आणि अगदी आम्ही युनिट टेस्ट असेल, कॉमन टेस्ट असेल, या सातत्यानं अगदी पहिल्या रविवारपासून या विद्यार्थ्यांच्या सगळ्या परीक्षा महाविद्यालय सातत्यानं घेतं। एकही सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जात नाही, प्राध्यापकांना सुट्टी नसते। अगदी नॅशनल हॉलिडे असतील,
कुठलाही सण असेल तिथं विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्या जात नाहीत. दिवाळीच्या सुट्ट्या अगदी 4 दिवस दिल्या जातात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या फक्त 1 आठवडा दिल्या जातात आणि कंटिन्यू सातत्यानं या विद्यार्थ्याचं टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन याच्यावर महाविद्यालय हे सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून हे महाविद्यालय फोकस करत आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा रिझल्ट जो आपल्याला दिसतो तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून कुठल्याही महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या एखाद्या महाविद्यालयामधून एवढ्या मोठ्या संख्येनं मेडिकलला प्रवेश घेणारे विद्यार्थी पाहिल्यानंतर एकही महाविद्यालय या महाराष्ट्रामध्ये नाहीये. एवढ्या मोठ्या संख्येनं राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेत आहेत. त्याच्यासोबतच आता एम्सला सुद्धा दरवर्षी यावर्षीचा आतापर्यंतचा रिझल्ट त्याचं अनालिसिस जर आपण केलं तर जवळपास 50 ते 55 विद्यार्थी भारतातल्या नामांकित असलेल्या एम्सला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि म्हणून इथं विद्यार्थी आहे, इथला प्राध्यापक आहे, नॉन टीचिंग आहे आणि संस्था आहे. या सगळ्यांच्या एकत्रित मेहनतीमधून अगदी एकत्रित प्रयत्नातून हे यश गाठणं तुम्हाला सोपं झालेलं आहे असं तुम्ही म्हणताय. मला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. विशेषतः पेपरफुटी प्रकरणानंतर लातूरमधल्या शैक्षणिक व्यवस्थेवर काय परिणाम झाले या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं. पण आपल्यासोबत डॉक्टर राजू वानरे सुद्धा आहेत, RCCचे प्राध्यापक आहेत. वानरेजी, आपण या सगळ्या फेर परीक्षेच्या संकट आणि त्या सगळ्या 2-3 महिन्यात ज्या घडामोडी घडल्या, विशेषतः मोठेगावकरांची अटक आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी, यानंतर आव्हान किती होतं आणि दुसरं म्हणजे आपल्या क्लासचा रिझल्ट काय आहे? तर सर्वप्रथम NDTVच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आणि गव्हाणे सरांचे खूप खूप अभिनंदन. शाहू कॉलेजनं जो उत्कृष्ट निकाल दरवर्षीप्रमाणे दिलाय त्यासाठी. तर सर, जे काही प्रकार घडला, नीट एक्झाम कॅन्सल झाली, त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावामध्ये होते आणि त्यातल्या त्यात सरांना अटक झाल्यामुळं आमच्या शिक्षकांमध्ये, आमच्या टीम मध्ये बरेच दिवस संभ्रम होता. परंतु जसं म्हटलं जातं की द शो मस्ट गो ऑन, विद्यार्थी RCC वर विश्वास ठेवून आलेले होते आणि RCC मध्ये जवळपास 40 शिक्षकांची टीम काम करते. हे सर्व शिक्षक आलेले होते. विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन केलं की त्यांची आम्ही टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन प्रोग्राम कंडक्ट करणार आहोत. तर 1.5 महिन्यामध्ये आमच्या शिक्षकांनी जवळपास 10-10, 12-12 तास इन्स्टिट्यूटमध्ये थांबवून विद्यार्थ्यांचे रिव्हिजन घेतले. आम्ही विद्यार्थ्यांची टेस्ट सिरीज कंडक्ट केली. जवळपास 1.5 महिना हे सगळं विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घेतलं संपूर्ण टीमनं. आणि जी रीनेट एक्झाम झाली त्याच्यामध्ये आमचा जो विद्यार्थी आहे कृष्णा जाधव, त्याचा 686 मार्क त्याने मिळवलेले आहेत आणि त्याचा ऑल इंडिया रँक 172, 172 रँकनं तो उत्तीर्ण झालेला आहे. हा विद्यार्थी बीड जिल्ह्यातला आहे. तो 2 वर्ष क्लासरूम प्रोग्रामला आमच्याकडे होता आणि अतिशय लाडका विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचा, सर्व शिक्षकांचा आणि एक शेतकरी कुटुंबातून आलेला हा विद्यार्थी याने हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे. त्याचबरोबर गौरव कारे नावाचा विद्यार्थी, त्याला सुद्धा 675 गुण मिळालेले आहेत. त्याचा सुद्धा 412 ऑल इंडिया रँक आलेला आहे. तर साधारणपणे 600 पेक्षा जास्त गुण घेणारे आमच्याकडे 36 विद्यार्थी आहेत आणि आमचा अजूनही काल खूप उशिरा रात्री निकाल आला होता. त्यामुळे अजूनही निकालाचं जसं सरांनी सांगितलं आम्ही पण कॉल करून विद्यार्थ्यांचा निकाल मागवतोय. तर एक अंदाजे आमचे 500 ते 600च्या मध्ये MBBS साठी यावर्षी प्रवेश मिळतील विद्यार्थ्यांना असा अंदाज आहे. जे काही घडलं होतं ते खूप धक्कादायक होतं, अनपेक्षित होतं. परंतु त्या धक्क्यातून RCC टीम सावरली, कारण विद्यार्थ्यांचं भवितव्य समोर दिसत होतं. जे विद्यार्थी मागच्या 2 वर्षापासून आमच्या सोबत शिकत होते त्यांचा म्हणजे जो शेवटचा टप्पा होता, शेवटच्या 1.5-2 महिन्याचा जो क्रुशियल होता, विद्यार्थ्यांची सुद्धा मानसिकता थोडीशी घाबरण्यासारखी झालेली होती, त्यांना सुचत नव्हतं. तर हे सगळं मुलांना शांत करून त्यांची काउन्सिलिंग करून आमच्या शिक्षकांना RCCच्या टीमनं हे यश संपादन केलेलं आहे. पण मला एक सांगा, यावर्षीचा तुमचा रिझल्ट, तुम्ही आता म्हणताय की आम्ही विद्यार्थ्यांकडनं मार्क मागवतोय आणि त्यानंतर अंदाज येईल की नेमक्या किती विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी प्रवेश मिळतोय. पण यावेळचा निकाल आणि इतर म्हणजे याच्या आधीच्या वर्षांचे निकाल यात काही फरक जाणवतोय का या सगळ्या प्रकरणानंतर? सर, मागच्या वर्षी आमचा जो टॉपर विद्यार्थी होता कन्हैया खंदाडे, त्या विद्यार्थ्याला 632 मार्क होते आणि त्याचा सुद्धा रँक 203 आलेला होता मागच्या वर्षीचा. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आमचा या वर्षीचा टॉपर जो आहे त्याचा रँक थोडासा अजून चांगला आलाय, 30-40 चांगला आलाय. पण साधारणपणे त्याच रेंजमध्ये आमचा मागच्या वर्षीचा सुद्धा टॉपर होता आणि जवळपास सिलेक्शन आमच्या मागच्या वर्षी ज्या रेंजमध्ये होते त्याच रेंजमध्ये यावर्षी आहेत. पेपर टफ आल्यामुळे लातूरमध्ये जे विद्यार्थी शिकतात, लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना थोडा जास्त फायदा होतो असं माझं मत आहे. कारण लातूरमध्ये सगळीकडेच इतर क्लासेस असतील, शाहू कॉलेज असेल तर डिफिकल्ट लेवलच्या, हायर लेवलच्या क्वेश्चनची भरपूर प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्यामुळे एखाद्या वेळेला ऑल इंडिया रँकिंग मध्ये जरी लातूरचे विद्यार्थी खूप पुढे दिसत नसले
तरी सुद्धा ओव्हरऑल सिलेक्शन हे लातूरमधून भरपूर असतात दरवर्षी, तसे ते याही वर्षी असतील. वानरे सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडासा तुमच्या RCC क्लासेसशी संबंधित आहे. मोठेगावकरांनी आपल्या मुलासाठी पेपर फोडल्याचा आरोप केला जातो. अर्थात त्याच्यावर चौकशी होईल, जे काही पुढे तथ्य येतील त्या पुढच्या गोष्टी आहेत, पण आरोप तरी तसा झाला आहे. यावेळेला जी परीक्षा जेव्हा पुनर्परीक्षा झाली, या परीक्षेत त्यांचा मुलगा बसला होता का, आणि जे 2 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवलेले आहेत त्यामध्ये त्याचा निकाल आहे का? सर, आता त्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही त्याबद्दल आम्हालाही एक विचारणा झाली होती, म्हणून आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या म्हणजे आईच्या घरी एक दुःखद घटना घडल्यामुळं ते तिकडे गेलेले, तर आमचा संपर्क होऊ शकला नाही. पण जसे संपर्क होईल तसं आम्ही ती माहिती आमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डिक्लेअर करू. गव्हाणे सर, एकूण सगळा जर लातूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला आणि गेल्या 2 दशकं 3 दशकांपासून लातूर पॅटर्न जो गाजतोय, त्या पॅटर्नवर या सगळ्या प्रकरणानंतर, पेपर फूट प्रकरणानंतर, आणि त्यात लातूरचं विशेषतः जे नाव आलंय, RCC मोठेगावकरांचं जे नाव आलंय, त्यानंतर काही फरक पडलाय का शैक्षणिक क्षेत्रामध्ये? गव्हाणे सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो सर, आपला आवाज नाही. हॅलो, माझा आवाज येत असेल तर प्रश्न माझा असा आहे की हे जे प्रकरण झालं, मोठेगावकरांना अटक झाली, RCCचं नाव आलं, लातूर आतापर्यंत गेली 2 ते 3 दशकं एक लातूर पॅटर्न नावाजला जातो, या सगळ्या प्रकरणाचं सावट लातूर पॅटर्नवर आहे का? शैक्षणिक क्षेत्रात काय फरक पडलेला आहे या प्रकरणानंतर? सर प्रश्न सर मला आहे की सर नाही? तुम्हालाच गव्हाणे सर, तुम्हालाच विचारतोय मी. अच्छा सर, ओके, थँक्यू सर. सर, हा पेपर फुटल्यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे. तो त्यापुरता मर्यादित होता. खरं तर लातूर पॅटर्न जो आहे, हा लातूर पॅटर्न हा काही एकाएकी निर्माण झालेला हा लातूर पॅटर्न नाहीये, हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. इथं लातूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय आहे, दयानंद महाविद्यालय आहे, सुरुवातीला महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर होतं, उदगीरची महाविद्यालय, इथल्या काही शाळा पण यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून या सगळ्यांच्या एकत्र मेहनतीमधून हा लातूर पॅटर्न निर्माण झालेला आहे. आणि तो गेल्या जवळपास 45 वर्षापासून तो सातत्यानं हा लातूर पॅटर्न जो आहे त्यानं आपलं वेगळेपण महाराष्ट्रामध्ये जपलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून एक घटना घडल्यामुळं हा लातूर पॅटर्न संपतो किंवा बदनाम होतो असं अजिबात नाहीये. 2024ला पेपर फुटला तेव्हाही अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली, परंतु आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षीचा 2025चा निकाल जेव्हा आला तेव्हा लातूर मधले सगळ्यात जास्त विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये 1203 विद्यार्थी हे पहिल्या क्रमांकानं लातूर जिल्ह्यातले विद्यार्थी होते. त्याच्यानंतर पुणे मुंबईचे विद्यार्थी होते. अगदी आता सगळा रिझल्ट आज उद्या 2 दिवसामध्ये सगळा रिझल्ट हाती येईल आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की परत लातूरचे जे विद्यार्थी आहेत हे परत सगळ्यात जास्त संख्येनं लातूर जिल्ह्याचे विद्यार्थी हे मेडिकल कॉलेजला प्रवेश घेणारे विद्यार्थी असतील, याविषयी मला काही शंका नाहीये. आणि म्हणून पेपर फुटल्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, निश्चितच झालेला आहे. कारण अनेक विद्यार्थी परीक्षा देऊन आपापल्या गावी सुद्धा निघून गेलेले होते आणि त्याच्यानंतर परत ही परीक्षा रद्द होणं आणि पुन्हा त्या परीक्षेला सामोरं जाणं, निश्चितच विद्यार्थी एका मानसिक दडपणाखाली होते आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे. पण स्पेसिफिक विशेषतः राजर्षी शाहू महाविद्यालयानं मात्र त्या विद्यार्थ्यांना एक मोटिवेट करण्याचं काम त्या विद्यार्थ्यांना केले. जे विद्यार्थी इथं उपस्थित होते त्यांच्यासाठी वेगळा तो 1 महिन्याचा प्रोग्राम महाविद्यालयानं दिलेला होता. जे विद्यार्थी इथं उपस्थित नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रोग्राम आपण महाविद्यालयाकडून दिलेला होता. आणि या सगळ्याच्या ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांना थोडंसं त्यांची मानसिकता चांगली राहावी त्यासाठी सातत्यानं त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मोटिवेट करत राहिलेलं होतं आणि त्याचा परिणाम आज आपल्याला या उत्तुंग यशामध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणून पेपर फुटीचा फारसा परिणाम या ह्याच्यावर झालेला आपल्याला दिसून येत नाही. गव्हाणे सर, मला एक व्यापक मुद्द्यावर तुमचं मत घ्यायचंय. तुमचं मत यासाठी महत्वाचं आहे कारण शाहू कॉलेजचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. खाजगी क्लासेसची इंडस्ट्री गेल्या काही वर्षात खूप फोफावली आहे. तुम्हाला असं वाटतं का ही इंडस्ट्री गरजेची आहे आणि शाहू कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी जो नीटसाठी तयारी करतोय तो अशा खाजगी क्लासमध्ये जातो का? एक उत्सुकतेपोटी माझा प्रश्न आहे. ठीक आहे. पहिल्यांदा मी हे स्पष्ट करतो की शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी जो आहे हा कधीही क्लासेसला जात नाही. त्याचं एक कारण आहे
कारण तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो महाविद्यालयामध्येच बिझी असतो. त्यामुळं शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी हा क्लासेसला जात नाही. पहिला प्रश्नाचं माझं उत्तर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविद्यालय ही ट्युशन एरिया जो आहे की ट्युशन चालवावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचा त्याला विरोध नाही आहे. जेव्हा हा नीटचा पेपर फुटला त्यावेळेस सुद्धा आम्ही अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमामधून या मीडियाच्या माध्यमामधून आम्ही मत व्यक्त केलेलं आहे की त्यावर काही प्रमाणामध्ये आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या शासनाच्या शिक्षण विभागानं काही नियमावली तयार करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. क्लासेस जरूर असावे. सर, पूर्वीचे क्लासेस असे क्लासेस नव्हते. जेव्हा 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या आधारे नीट आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगला विद्यार्थ्यांचा प्रवेश होत होता त्या काळामध्ये हे क्लासेस नव्हते. त्या काळात अशा खाजगी ट्युशन्स असायच्या आणि त्याही एका विषयापुरत्या मर्यादित असायच्या. पण जेव्हा नीट सारखी राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा परीक्षा आली, IIT सारख्या परीक्षा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये क्लासेस जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून आम्हाला क्लासेसला विरोध अजिबात नाहीये. क्लासेस घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु त्या क्लासेसवर त्या क्लासमध्ये किती विद्यार्थी असावेत याच्यावर मात्र शासनाने काहीतरी निर्बंध आणणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस क्लासेस चालू म्हणजे वर्ग चालू असतात, महाविद्यालय चालू असतात. आज खरं तर सर याच्या माध्यमामधून आपण याला थोडंसं पुढे घेऊन जाणं मला वाटतं की फार गरजेचं आहे की कॉलेजच्या टायमिंग मध्ये कुठलेही क्लासेस चालू असू नयेत. कारण एकीकडे कॉलेजचा टायमिंग असतो आणि त्याच काळामध्ये क्लासेस सुद्धा चालू असतात. तर याच्यावर कुठंतरी बंधन आणलं पाहिजे. एका वर्गामध्ये किती विद्यार्थी बसले पाहिजेत त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये बंधन आणलं पाहिजे. तर त्यांना प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं मेहनत करावी, विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करावं, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करावं आणि निश्चितच या परीक्षेमध्ये सगळ्यांनी मिळून या विद्यार्थ्यांसाठी काम केलं गेलं पाहिजे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम केलं गेलं पाहिजे. तर मला वाटतं की हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. पण निश्चितच त्याच्यावर काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाने बंधनं आणणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने बंधनं आणणं गरजेचं आहे. डॉक्टर वानरे, तुमच्यासाठी मला प्रश्न आहे. या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे मोटेगावकरांना अटक झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता आहे का? त्या संदर्भात काही विद्यार्थी चौकशी करतायत का? RCC क्लासेसवरचा विश्वास ढळलाय असं तुम्हाला वाटतंय का? हॅलो वानरे सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा येतोय सर. माझा प्रश्न असा होता की या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे मोटेगावकरांना अटक झाल्यानंतर विद्यार्थी थोडे साशंक वाटतायत का? विद्यार्थ्यांनी या संदर्भात काही विचारणा केली का तुमच्याकडे? आणि या प्रकरणानंतर RCC क्लासेसवरचा विश्वास थोडासा ढळला असं वाटतंय का? यावर्षीचा प्रतिसाद कसा आहे? सर, जेव्हा ही घटना घडली, सरांना अटक झाल्याच्या नंतर सुरुवातीचे 10-15 दिवस विद्यार्थी आणि पालकांमध्ये आपण म्हटल्यासारखं साशंकता होती. आणि त्यानंतर मात्र सुट्ट्या होत्या. तर सुट्ट्या झाल्याच्या नंतर विद्यार्थी परत आल्याच्या नंतर सुरळीत क्लासेस सुरू झाले. क्लासेस सुरू झाल्याच्या नंतर ज्याही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये शंका होत्या ते आले. आमची काउन्सिलिंगची टीम असते, त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधला. रेग्युलर क्लासेस सुरू झाले. रेग्युलर क्लासेस सुरू झाल्याच्या नंतर मात्र विद्यार्थ्यांच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत. आणि जे काही सुरुवातीच्या 15 दिवसामध्ये परिणाम दिसून आला होता तो परिणाम आता दिसत नाहीये. आता 11वी 12वी दोन्ही वर्गाचे आमचे सुरळीत क्लासेस सुरू झालेले आहेत. सर्व विद्यार्थी आमचे जवळपास 90-95% विद्यार्थी जे होते ते परत आलेले आहेत आणि ते रेग्युलर क्लास करतायत. यंदाही तुमचा प्रतिसाद बऱ्यापैकी असं तुमचं म्हणणं आहे. आपण पाहतोय की या निकालानंतर लातूर पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि लातूरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा घवघवीत यश पुनर्परीक्षेत सुद्धा मिळवलेलं आहे. आणि अशा घटना, पेपर फूट असेल किंवा अशा घटना घडू नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण प्रत्येक वेळेला मेहनत करणारा विद्यार्थी त्याचं नुकसान होत असतं. त्यामुळे पेपर फुटीच्या घटना टाळून लातूरचा लौकिक तसाच कायम राहावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि तुम्हा दोघांचेही धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. प्राध्यापक गव्हाणे सर होते आणि डॉक्टर राजू वानरे सर होते. दोघांचेही धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. तर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.